नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शेती, सर्वेक्षण, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, आपत्ती व्यवस्थापन आणि सरकारी प्रकल्प निरीक्षक अशा विविध क्षेत्रांमध्ये ड्रोनचा वापर झपाट्यानं वाढत आहे. या पार्श्वभूमीवरती राज्य शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजेच अमृत या संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण योजना राबवण्यात येत आहे. प्रशिक्षणानंतर अधिकृत परवानाही यामध्ये आता दिला जातोय. त्यामुळे युवकांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत. अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध उद्योजकता विकास कार्यक्रम राबवत असते. त्याचाच एक भाग म्हणून अमृत ड्रोन मिशन ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ड्रोन ऑपरेटर बनण्यासाठी 10 दिवसांचा निवासी प्रशिक्षण कार्यक्रम पूर्णपणे मोफत दिला जातोय. सामान्यतः अशा प्रशिक्षणासाठी किमान 1 ते 1.5 लाख रुपये खर्च येतो. मात्र अमृत संस्थेकडनं पात्र उमेदवारांसाठी राहण्याची, जेवणाची आणि प्रशिक्षणाची संपूर्ण व्यवस्था विनामूल्य केली जाते. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ आतापर्यंत 100हून अधिक युवकांनी घेतला असून अनेकांनी ड्रोन सेवा क्षेत्रामध्ये व्यवसाय सुरू करून चांगलं उत्पन्न कमावण्यास सुरुवात देखील केली आहे. अमृत संस्थेच्या या दर्जेदार प्रशिक्षणाची दखल इतर राज्यांनी देखील घेतली असून गोवा शासनानं आपल्या 30 अधिकाऱ्यांना अमृत संस्थेकडे ड्रोन प्रशिक्षणासाठी पाठवलं होतं. राज्यातील 8 ठिकाणी हे प्रशिक्षण दिलं जात असून प्रात्यक्षिक ज्ञानावरती विशेष भर दिला जातोय. ड्रोनची सुरक्षित हाताळणी, देखभाल, उड्डाण तंत्र, शेती फवारणी, पीक सर्वेक्षण, जमिनीचं मोजमाप, एरियल फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या विविध विषयांमध्ये प्रशिक्षण हे दिलं जाते. याशिवाय नागरी विमान वाहतूक महासंचालनालय म्हणजेच DGCAच्या सुरक्षित उड्डाण नियमावलीची माहिती देखील प्रशिक्षार्थींना दिली जाते. हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर लाभार्थ्यांना अधिकृत परवाना दिला जातोय. तसेच स्वतःचा ड्रोन खरेदी करून व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांना अमृत संस्थेच्या कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ देखील मिळू शकतो. अमृत संस्थेची ही योजना खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी आहे, ज्यांना इतर शासकीय महामंडळे किंवा संस्थांकडनं लाभ मिळत नाही. तर आता यासाठी आवश्यक पात्रता काय आहे ते पहा. या योजनेसाठी अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे. वय वर्ष 18 ते 55 वर्षादरम्यान असावं. त्यानंतर उमेदवार किमान 12वी उत्तीर्ण असावा. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाख रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. शेतकरी कुटुंबातील उमेदवारांना प्राधान्य यामध्ये दिलं जाणार आहे. याशिवाय वैद्यकीय अधिकाऱ्यांचा फिटनेस दाखला देखील आवश्यक आहे. यामध्ये ऑनलाईन अर्जाची देखील सुविधा आहे. पुण्यातील औंध येथे अमृत संस्थेचं मुख्यालय असून राज्यातील सुमारे 36 जिल्ह्यांमध्ये संस्थेची कार्यालये कार्यरत आहेत. संस्थेचं संपूर्ण कामकाज हे ऑनलाईन पद्धतीनं केलं जात आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन नक्कीच अर्ज करू शकता. किंवा या योजनेविषयी अधिक माहितीसाठी आणि अर्जासाठी तुम्ही एक नंबर आहे तर त्यावरती देखील संपर्क साधू शकता. तो नंबर असा आहे 91 12 22 8 7 6 3. या संपर्क क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.